दंडवत हो। आज या ठिकाणी पवित्र पर्व या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालेले आहोत। स्वामींच्या सन्निधानी जी काही भक्त मंडळी होती त्या भक्त मंडळींनी आजच्याच दिवशी स्वामींना पवित्र म्हणजे सूत म्हणजे जानवे स्वामींना अर्पण केलेलं होतं। शिष्यांनी गुरूंचं पूजन करण्याचा आजचा हा दिवस हा कर्मराटीमध्ये म्हणजे अन्य राटीमध्ये प्रचलित आहे आणि त्या अनुषंगानेच आमच्या स्वामींच्या सन्निधानी असलेल्या सर्व भक्त मंडळींनी देखील स्वामींना अशाच प्रकारे भजन पूजन स्वामींच्या ठिकाणी केलेलं आहे। स्वामींना पवित्र जे आहे ते अर्पण केलेलं आहे। पवित्र म्हणजे पवित्र असं म्हणजे जे जानवं आहे ते जानवं स्वामींना अर्पण केलेलं आहे आणि त्या जानव्याला जे काही पवित्र केलं जातं हा जो काही विधी आहे तो विधी केल्यानंतर ते जानवं पवित्र होतं आणि त्याला पवित्र असं म्हटलं जातं। मुळातच या सणाचा आणि महानुभाव पंथाचा आधी असा काही संबंध नाहीये। हा संपर्क तेव्हापासून झाला जेव्हा स्वामींना ते अर्पण केलं गेलं आणि म्हणून आपण आजच्या दिवशी देवाचं पौत करत असतो आणि त्यानंतर गुरु निमित्तांना ते पौत वाहिल्या जातं, त्याला गुरु पवित्र असं म्हटलं जातं। देवाचं पौत, गुरुचं पौत, देवाचं पूजन, गुरूंचं पूजन असा हा संदर्भ आहे। तसं पाहता एक दवना पर्व सुद्धा येतो, ज्या दिवशी दवना वाहिलेला आहे स्वामींना, तो सुद्धा सोहळा आपण दवना पर्व म्हणून आपण करत असतो आणि त्या दिवशी दवना वाहिला जातो। लक्षात घ्या की कुठल्याही दिवसाची आठवण जी आहे फक्त त्यावेळेला जे घडलं तेच आपण आता करायचं इतकंच मर्यादित नाहीये ते। त्यावेळेला पौत वाहिलं म्हणून आजही आपण पौत वाहतो, बस एवढंच मर्यादित नाहीये। या दिवशी पवित्र तुम्ही नाही वाहिलं तरी हरकत नाही बरं का, नाही वाहिलं तरी हरकत नाही। फक्त आजच्या दिवशी काय लीळा घडलेली होती बीडला, स्वामी बीडला होते तेव्हा, ती लीळा आम्हाला आज या क्षणी किंवा आजच्या दिवशी आम्हाला ती लीळा आठवता आली पाहिजे, ती लीळा आम्ही आठवली पाहिजे। म्हणून आजचा हा दिवस ती स्मृती त्याच्याशी जोडल्या गेलेली आहे। आपण काय करतो की दवना पर्व म्हणजे या दिवशी स्वामींना दवना वाहिलेला, मग बाजारात 1 किलो दवना आणायचा, विशेषांवर ठेवायचा, गुरूंना द्यायचा, झालं दवना पर्व। म्हणजे आपण त्या दवना पर्वाला काय केलेलं आहे, नुसतंच त्या दिवशी जे घडलं ते आपण केलं, वाचून त्या दिवसाची लीळा आपण आठवली पाहिजे, ती आपण आठवली नाही। हे सण जे आहेत किंवा जे आठवणी आहेत ते त्यासाठीच असतात। वाढदिवस आपण साजरा करतो म्हणजे त्या दिवशी आपण जन्मलेलो आहोत, ही घटना आहे, ही स्मृती आहे आणि ती आपण आठवत असतो की आज माझा जन्म झालेला आहे की आज अमक्याचा जन्म झालेला आहे। आणि परंतु इथे ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता त्यावेळी नुसतं ती फॉलो करायची नसते, फक्त त्यांनी केलं म्हणून आपण करायचं असं नसतं। यामध्ये तुम्हाला अध्यात्मामध्ये थोडंसं पुढे जाता आलं पाहिजे। ती क्रिया केल्यानंतर तुमच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, ज्ञानाची प्रगती झाली पाहिजे, असा म्हणून सुद्धा आपण या दिवसाचा उपयोग घेऊ शकतो। अर्थातच नशीब स्वामींना
तांदूळ सुद्धा अर्पण केलेला आहे। नाथोबासांना स्वामींनी सांगितलं तांदूळ तो तिथला काढून आणा शेतातला। आता आपण तांदूळचा पर्व काही साजरा करत नाही बरं का। अजून स्वामींना काय काय अर्पण केल्या गेलेलं आहे ते दिवस आपण नक्की केलेले नाही, तर आपण प्रत्येक दिवशी काही ना काही असं अर्पण करत राहिलो असतो आणि त्या दिवसाला ते पर्व असं नाव आपण दिलं असतं। अर्थातच हे एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू नका तुम्ही। काही लोक सांगितले ना की ते फक्त पवत्यालाच दिसतात आम्हाला, फक्त पवत हा जो काही सण आहे मला एवढ्यासाठीच आवडतो की जे कधीही मंदिरात न येणारे लोक असतात तेही 4-8 दिवसात आम्हाला दिसायला लागतात। आता ते दिसल्यानंतर परत पुढच्याच पवत्याला ते दिसणार, त्याच्यानंतर परत कधीच दिसत नाही ते। त्यांना त्यांच्या घरच्यांनी सांगितलं जिथे कुठे असाल तिकडे पवत कुठे मिळत असेल ते घेऊन यायचं आणि व्हायचं। मग ते लोक मंदिरात येतात आणि पवत पाहिजे आणि ते घेऊन जातात आणि ते वाहून देतात। त्यांना हे माहिती नाहीये की कधी व्हायचंय किंवा कसं व्हायचंय, किती दिवस ठेवायचंय वगैरे असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात। परंतु त्यांनाही सांगणाऱ्याने सांगितलं की बस पवत व्हायचं, बस कशासाठी व्हायचं, काय व्हायचं। अनेक लोक पवत वाहतात, परंतु ते पवत आपण का वाहतो, ते पवत त्याला का म्हणतात, ते कुठून आलं, कसं आलं, या संदर्भामध्ये आपल्याला काहीच माहिती नसते। आपण जो पदार्थ खातो ना त्याच्याबद्दल पण आपण विचारतोय काय म्हणतं त्याला, काय काय टाकलेलं आहे हे सुद्धा आपण त्याला विचारत असतो ज्यांनी बनवलंय त्यांना। म्हणजे आपण थोडक्यात माहिती घेत असतो। एखाद्या नवीन ठिकाणी गेलो तरी आपण रस्ते विचारत असतो, हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो, या एरियाला काय म्हणतात। अशी एक प्राथमिक माहिती आपण प्रत्येक गोष्टींबद्दल काढतो। परंतु वर्षानुवर्ष जे पवते वाहतायत त्यांना हे माहिती नाहीये की आपण हे पवत का वाहतो आहोत, या संदर्भात त्यांना माहित नाहीये। आणि म्हणून लक्षात घ्या की पवित्र म्हटल्यानंतर जानवं आलं है ना। जानवं कशाला म्हणतात, नारळ एक वेगळं आहे आणि त्याला जे काही सूत बांधलेलं त्याला जानवं म्हणतात। आणि तत्वज्ञानामध्ये श्री चक्रधर स्वामी सांगतात की शिखा सूत्राचा त्याग सांगितलेला आहे। शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे काय, जानवं। या दोन गोष्टीचा चक्रधर स्वामींनी त्याग सांगितलेला आहे। आणि पवित्याच्या निमित्ताने आमचा संपर्क कशाशी येतो, जानव्याशी येतो आणि त्याच जानव्याचा स्वामींनी त्याग सांगितलेला आहे। नाथोबासांना स्वामींनी म्हटले टिळा आणि जानवं का घालता, ते म्हणाले याच्यामुळेच तर भिक्षा मिळते। स्वामी म्हटले असं काही नाही, हे काढून ठेवा, याच्याशिवाय पण भिक्षा मिळेल तुम्हाला। आणि ती लीळा एक आहे। मग त्यांनी ते काढून ठेवलं, पुरून ठेवलं आणि त्या दिवशी त्यांना भिक्षाच मिळाली नाही, कोणी जेवणच आणेना। मग त्यांनी म्हटलं की हे जानवं काढलं ना आपण म्हणून भिक्षा मिळून नाही राहिली किंवा म्हणून भोजन येऊन नाही राहिलं। मग ते सतत त्या जानव्याकडे जात होते, परत येत होते की जानवं काढू का, परत घालू का। असं होता होता त्यांनी काय केलं, शेवटच्या क्षणाला ते जानवं काढलं, ते परिधान केलं आणि लगेच एक माणूस तिकडून उपार घेऊन आला। मग त्यांच्या डोक्यात बघा, मी जानवं घातलं नव्हतं म्हणून उपार येत नव्हता किंवा भोजन येत नव्हतं। म्हणजे ह्या मानसिकतेशी संबंधित लोक आहेत, श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानी पण आहेत। हा जो काही गैरसमज आहे त्या जानव्याविषयीचा तो देवाला कुठेतरी तो खोडून काढायचा आहे, दाखवायचा आहे की त्या गोष्टीमुळे तुम्हाला असं मिळतं, हे डोक्यातनं काढून टाका। हे जे तुम्हाला मिळणार आहे ते परमेश्वरामुळे मिळणार आहे, लक्षात घ्या। आम्हाला आणि तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे, जे चांगलं भेटणार आहे ते केवळ आणि केवळ देवामुळे भेटणार आहे। आपण असं केलं म्हणून भेटेल, तसं केलं म्हणून नाही भेटणार, असा गैरसमज जो आहे तो डोक्यातनं काढून टाकायचा। तुम्ही ईश्वराच्या विहित विधीमध्ये जर का असाल तर परमेश्वर तुम्हाला जे काही असेल ते सर्व आवश्यक, सर्वात महत्वाचा काय शब्द आहे, आवश्यक जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे। अनावश्यक गोष्टी भेटणार नाही। तुम्ही म्हटले की आम्हाला आता हे पाहिजे, नाही, ती गोष्ट चांगली जरी आहे परंतु ती आत्ता आवश्यक नाहीये। आता निरूपण सुरू आहे, तुम्ही म्हटले आम्हाला प्रसाद वंदन करायला पाहिजे,
प्रसाद वंदनही महत्वाचंच आहे, परंतु आता काय सुरू आहे, निरूपण सुरू आहे, तर आता प्रसाद वंदन नाही. म्हणजे ज्यावेळी जे आवश्यक आहे, उपयुक्त आहे, त्यावेळी ते तुम्हाला बरोबर प्राप्त होणार आहे. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी या ज्या काही बाह्य आपले अलंकार आहेत, बाह्य जे काही आभूषण आहेत किंवा बाह्य जे काही समज गैरसमज आहेत आपले, हे सगळे काढून ठेवायला लावलेले आहेत. शिखासूत्र म्हणजे काय, शेंडी आणि जानवं एवढंच मर्यादित नाही. ह्या तर एक दोन तुम्हाला दिसणाऱ्या वस्तू आहेत, परंतु या संबंधित अनेक गोष्टी आहेत जे बाह्य आहेत आणि आपल्याला वाटतं त्या त्या गोष्टी आम्ही परिधान केल्यानंतर आम्हाला त्या त्या गोष्टी मिळतील. या समजेशी किंवा या गैरसमजाशी आपण जोडल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून जसं ते मी नेहमी सांगतो ना, की देवाला उपहार केलं तर मग देव आम्हाला अंक देतील, देवाला अंक केलं की देव आम्हाला तमक देतील. हे जे काही समज गैरसमज हे पण सुद्धा थोडेसे काढून टाकतील. देव काय तुमच्या मोबदल्यात देण्यासाठी बसलेला नाहीये. परमेश्वराचं जे काही तत्वज्ञानाचं व्याख्यान आहे ते एक वेगळं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं या गोष्टी करा, तुम्हाला ही योग्यता तुमची आपोआप होणार आहे आणि त्या योग्यतेमुळे तुम्हाला परमेश्वर दातृत्व करणार आहेत. उगच तुम्ही काहीतरी दिलं म्हणून लगेच ते देणार आहेत असं नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य व्हावं लागतं. तुम्ही जे देत आहात ते दातृत्व तुमचं सुद्धा योग्य असलं पाहिजे आणि त्या योग्य दातृत्वामुळे तुम्ही परत योग्य होता आणि तुम्ही योग्य झालात तरच ते दातृत्व परमेश्वराकडनं जे प्राप्त होणार आहे ते आपल्याला मिळेल. आणि म्हणून असे अनेक शिखासूत्र जे आहेत ते आपण बाळगलेले आहेत. कोणी म्हणतो ना आम्ही पौर्णिमेला जात असतो, आमची एकही पौर्णिमा चुकत नाही. काय मिळतं त्याच्यातनं? तुमचा ज्ञान स्तर वाढला का? नाही वाढला. मानव तत्वज्ञान माहितीये का? नाही माहिती. मग दर पौर्णिमेला जाऊन उपयोग काय झाला? दर आमोशाला जाऊन मंदिरात तुमचा उपयोग झाला काय? म्हणजे या गोष्टी सुद्धा तुम्ही पडताळल्या पाहिजे. तुम्ही महानुभाव पंथामध्ये किती रुळलेत, किती रुजलेत, महानुभाव पंथ तुमच्यामध्ये किती रुजलेला आहे, किती समजलं तुम्हाला, की फक्त तुम्ही कान फुकलेले आहेत, की फक्त उपदेश घेतलेला आहे, की फक्त नाम मंत्र घेतलेला आहे. बाकी महानुभाव पंथाचं काय? ती बाकीची पण तर माहिती असली पाहिजे. ते काही लोक विचारतात देवपूजा किती वाजता आहे? मी इतक्या वाजता. मग तेव्हा आम्ही येऊ. त्याच्या आधी निरूपण आहे. नाही आम्ही देवपूजेलाच येऊ. का बरं निरूपण ऐकायचं नाही का? काही लोक म्हणतात की बाबा मग ते पौत कधी वाहणार आहे, मग त्याच वेळेत आम्ही येऊ. त्याच्या आधी नाही, त्याच्या आधी मग म्हणजे हे काय आहे, निरूपणाला आपण महत्व देत नाही, श्रवणाला महत्व देत नाही. कुठल्याही क्षेत्राचं तुम्हाला काहीतरी लेक्चर ऐकावं लागतं की नाही? कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रवेश घ्या, तुम्हाला त्याचं लेक्चर अटेंड करावं लागतं, तर तो विषय तुम्हाला कळतो. मग ते तुम्ही महाविद्यालयामध्ये अटेंड करा, नाही तर त्याचा क्लास लावा वेगळं, त्याच्यात अटेंड करा, पण ते करावंच लागतं. तसं महानुभाव पंथामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्या संदर्भातलं निरूपण जे आहे ते तुम्हाला ऐकावं लागतं. म्हणजे त्याला ते महत्व देता आलं पाहिजे. तुम्ही म्हटलात की नाही आम्ही ह्या गोष्टी करतो. खूपशे लोक असे येतात, आम्ही वर्षातनं एकदा दांडी पौर्णिमेला जाळीच्या देवाला जातो. ते इतके अभिमानाने सांगतात, आम्ही पण म्हणतो वा वा छान गोष्ट आहे. म्हणजे ते वर्षभर घरीच असतात, फक्त वर्षातनं एकदा जाळीच्या देवाला जाऊन येतात, झाला देवधर्म त्यांचा. किंवा मग ते हे सांगत राहतात की आमचे आमके टमके, ते ज्ञानी होते, ते अभ्यासू होते, ते स्मरणनिष्ठ होते. मी त्यांच्याकडे बघतो, मग तुम्ही कोण आहात? तुमचे जर का पूर्वज ज्ञानी होते, स्मरणनिष्ठ होते, आमके होते, तमके होते, खूप आनंद वाटतो ऐकून, परंतु तो पाझर पुढच्या पिढीपर्यंत आलाच नाही. तुम्ही स्मरण करता का? नाही करत. आमचे वडील करायचे. तुम्ही सूत्रपाठ? नाही, आमच्या वडिलांचं सूत्रपाठ पाठ होतं. ते झालं, त्यांच्या पुरतं झालं, ते भूतकाळ झाला. तो वर्तमान काळ काय आहे, भविष्य काळ काय आहे, म्हणजे आमच्या पूर्वजांनी केलं, आता आम्हाला करायची गरज नाही, हे सुद्धा एक प्रकारचं शिखासूत्र आहे. आपण ते बाळगून ठेवलेलं आहे की त्यांनी केलं म्हणजे आमचा उद्धार होणार त्याच्यामध्ये, असं नाही आहे. आध्यात्मिक
याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी योग्यता आहे ती स्वतः तुम्हाला करावी लागेल आणि हे गैरसमजाचे जे काही शिखासूत्र आहेत ते काढून टाकावे लागते. मी एक निरूपण छोटस तयार केलंय या पवित्याबद्दल. अनेकांचे फोन आले, पवतं कधी व्हायचं? मग ते म्हणाले की, एक जण म्हणाले की आजच्याच दिवशी व्हायचं. आमच्याकडे गेल्या 3-4 दिवसापासून पविते वाहत आहेत लोक. त्यांनी विचारलं चालेल का? हो चालेल. मग ते 18 तारखेपासून काही तसं नाही आहे, 12 महिने पविते वाहू शकता तुम्ही. आलं लक्षात तुमच्या आलं की नाही? हो की नाही? नाही आलं वाटतं. 12 महिने पविते वाहू शकता. पविते वाहण्याचा कुठलाही दिवस नाहीये. फक्त ते येतं ना मदर्स डे, एकच दिवस असतं का तो, की 12 महिने असतो? कसा असतो? मदर्स डे एक दिवसच असतो की 12 महिने असतो? 12 महिने असतो बरं का. परंतु तो साजरा मात्र एकच दिवशी आईला आराम, आईला आईचं सर्व द्यायचं, एकदम भजन पूजन आईचं करायचं. दुसऱ्या दिवशी परत आई परत रोजच्याच रुटीन मध्ये लागते. असं असता कामा नये. गुरुपूजन हे एकच दिवस नाही, तर 12 महिने असलं पाहिजे. गुरुपूजन म्हणजे काय याची एक व्याख्या मी वेगळी सांगितलेली होती. गुरुपूजन म्हणजे द्रव्यदान, वस्त्रदान, धातुदान नव्हे. हे मी मागे एका सत्रामध्ये ते सांगितले. गुरुपूजन म्हणजे नेमकं काय. त्यानंतर ईश्वराचं पूजन हे एकाच दिवशी नाहीये, आमोशाला किंवा पौर्णिमेलाच किंवा पवित्यालाच किंवा अवतार दिनालाच नाहीये. ईश्वर पूजन जे आहे ते 12 महिने मरेपर्यंत. ईश्वर पूजन म्हणजे काय? तो स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा, हे देवाचं भजन पूजन आहे. देवाला खाऊ घालणे, उपहार दाखवणे हे देवाचं भजन पूजन नाहीये. तो काहीसे न पूजावा भजावा न लगे, स्पष्ट श्री चक्रधर स्वामींनी हे सांगितलेलं आहे. पण तुमच्या आमच्यापर्यंत एवढंच पोहोचलं, उपहार दाखवायचा, संकल्प सोडायचा. त्याच्यामध्ये पण अनेक अज्ञान आहे. ताट ठेवल्या ठेवल्या संकल्प लगेच पाणी फिरून घ्यायचं म्हणे. कशासाठी? तर म्हणे देवता स्वीकार करते. हे सुद्धा एक अज्ञान आहे. देवता काही स्वीकार करत नाही, ते परमेश्वरासाठी आहे. त्याचं जर का तुम्ही परमेश्वराला विधी करून ते म्हणत असाल तर परमेश्वरच स्वीकारणार. निर्हेतुक सहेतुक असेल आणि किती संकल्प सोडले तरी देवता स्वीकारणार आहेत. म्हणजे हा संदर्भ सुद्धा मानवा पंथातल्या लोकांना माहिती असला पाहिजे. उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून ते करायचं असं नाही. आणि म्हणून आपल्याला या काही शिखासूत्रांचा त्याग आजच्या दिवशी करता आला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी कालच्या सत्रामध्ये सांगितलंय का की पवतं वाहिलं तरी दोष नाहीये, आणि पवतं जर का नाहीच वाहिलं तरी दोष नाही. एकदम हा जो पवतं वाहण्याचा जी तळमळ आहे ना, ती जन्म वाहण्यामध्ये ती कन्वर्ट झाली पाहिजे. म्हणजे जेवढी तळमळ पवतं वाहण्याची आहे तेवढीच तळमळ आपल्याला ईश्वराला वेळ देण्याची असली पाहिजे. तेवढीच तळमळ आपल्याला ईश्वराला आपल्याला जन्म देण्याची असली पाहिजे. तेवढीच तळमळ आपल्याला ईश्वराला जे जे काही अपेक्षित आहे आपल्याकडनं ते देण्याची असली पाहिजे. यदा कदाचित नाही वाहता आलं पवतं तरी काही हरकत नाही. पवित्र म्हणजे काय आहे? एक माध्यम आहे, एक सुपारी आहे, नारळ आहे, एक जानवा आहे. ते तुम्ही अर्पण केलं, यातनं तुम्ही तुमचं काही दिलं नाही, देवाला तुमच्याकडनं काहीच भेटलं नाही. देवाला जर का द्यायचं झालं तर देवाला तुमचं काहीतरी देणं अपेक्षित आहे. जे तुमच्या हक्काचं आहे ते देता आलं पाहिजे. जे तुम्ही कुणालाही देऊ नाही शकत. पवित्र तुम्ही कोणालाही देऊ शकता, परंतु जन्म मात्र तुम्ही कोणालाही देत नाही, देऊ शकत नाही. तो आपल्याला ईश्वराला द्यायचा आहे. आपण आपला वेळ कुणालाही देत नाही, तो वेळ आपल्याला देवाला अर्पण करायचा. आपलं अंतःकरण आपण कुणाला देत नसतो बरं का. तुम्ही लक्षात घ्या हे वाक्य. आपण आपलं अंतःकरण कुणालाही देत नसतो, ते आपलंच असतं. आणि वेळ प्रसंगी तो स्वार्थीपणा लगेच आपल्यामध्ये उद्भवतो की मी का करू,
त्यांनी केली का मदत आम्हाला, म्हणजे इथे इथे स्वार्थीपणा असतो. हा जो अंतःकरणाचा जो भाग आहे तो आपल्याला ईश्वराला असा देता आला पाहिजे. हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं पवित्रे आहे. नुसतं पवित्रे म्हणजे धागा बांधलेला नारळ देणे नव्हे. तुमचं जे काही आयुष्य आहे ते पवित्र म्हणून देवाला तुम्हाला आधी ते पवित्र करता आलं पाहिजे आणि ते पवित्र आयुष्य तुम्हाला देवाला देता आलं पाहिजे आणि अजून ते पवित्र करता आलं पाहिजे आपलं जीव स्वरूप. म्हणून इथे आमच्या स्वामींनी असे काही काही वचन सांगून ठेवली आहेत सूत्रपाठामध्ये, जी आपण वाचत नाही. ते वचन आहे की दृष्टे अदृष्ट न सदे. दृष्टपर गोष्टीने अदृष्टपर गोष्ट मिळत नसते. अदृष्टपर प्राप्तीसाठी तुम्हाला काय करावं लागतं, अदृष्टपरच काहीतरी दातृत्व करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये दृष्टपर वस्तू देताना तुम्ही दिसणार आहात, परंतु त्या मागची जी अदृष्टपर भावना आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट जर करता आली तरच तुम्हाला परमेश्वराकडनं अदृष्टपर जे काय आहे ते भेटणार आहे. तुम्ही एखाद्याला बघितल्यानंतर जे स्माइल करता तुम्ही, ती स्माइल कशी करता, मनापासून करता की फक्त चेहऱ्याची स्माइल असते. एक पद्धत असते व्यवहार म्हणून, कोणीतरी कोणा असं दिसले आपल्या ओळखीचे की आपण तेवढ्या पुरतं हसल्यासारखं करतो बरं का, हसत नाही आणि समोरच्याला पण कळतं. हे काय आहे, दृष्टपर आहे फक्त. म्हणजे वरवडे आपण हसतो, समोरचा व्यक्ती पण तेवढंच वरवडे हसतो आपल्याशी, त्यालाही माहिती आहे कसा हसतं. परंतु जर का आपण समोरच्याला बघितल्यानंतर पूर्णपणे आनंदित होत असू तर त्यांनाही कळतं हा व्यक्ती किती आनंदित झालेला आहे, ते सुद्धा तेवढेच आनंदित होतात. म्हणजे तुम्ही दृष्टपर देत असताना सुद्धा तिथे अदृष्टपर असणं आवश्यक आहे. आणि नुसतं दृष्टपर दिलं त्याच्यामध्ये अदृष्टपर काहीच नसेल तर परमेश्वराकडनं सुद्धा वरवडेच तुम्हाला मिळेल. म्हणजे जसं दादोस आहेत, सारंग पंडित, वरवडे यांना मिळालं, पण अदृश्य जे मिळालं पाहिजे, अदृष्टपर जे मिळालं पाहिजे होतं ते त्यांना प्राप्त करता आलं नाही. आणि म्हणूनच दादोसांच्या जर का बाबतीत बघितलं तर अशीच भूमिका त्यांची होती की देवाला जे काही द्यायचं आहे ते देत असताना ते वरवडे त्यांनी दिलेलं आहे, अंतरातून ते दिलेलं नाही. या जानवे किंवा पवित्र वाण्याच्या प्रसंगामध्ये सुद्धा असंच आहे की भट्टोबासांनी 2 वस्त्र घेतलेले स्वतःसाठी आणि त्याच्यापेक्षा जे चांगलं आहे ते दादोसांसाठी घेतलेलं होतं. आणि स्वामी कुठे आहेत त्यांना माहिती नव्हतं, पण स्वामी कुठे आहेत हे त्यांना कळालं. बीडला स्वामी आहेत. मग त्यांनी काय केलं, भट्टोबासांनी विचार केला की आपण काय करूया, गुरुपूजनाच्या निमित्ताने आपण जे वस्त्र स्वतःसाठी घेतलेलं होतं ते आपण दादोसांना अर्पण करूया आणि आपल्यासाठी जे वस्त्र घेतले त्याच्यापेक्षा जे चांगलं वस्त्र घेतले ते आपण स्वामींना देऊया. मग हा निश्चय झाला आणि स्वामींकडे येण्याआधी काय केलेलं आहे की दादोसांनी स्वतःच पवित्र करून घेतलेलं आहे, स्वतःच पूजन केलेलं आहे. कधी लक्षात घ्या, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, गुरुनिमित्त आहेत किंवा आपण ज्यांना सिनियर म्हणतो ते जे आहेत, आधी त्यांचं मान सन्मान, त्यांचं पूजन आधी केलं पाहिजे. पूजन हे शब्द व्यापक आहे बरं का, नुसतं द्रव्य पूजन नव्हे. त्यांना जो काही मान सन्मान आदरातिथ्य जे करतो ते सगळं पूजन ह्या प्रकारामध्ये येत असतं. काही लोकांना वाटतं साधूंचं पूजन, खूप पूजन स्वीकारतात साधू, परंतु तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही पूजन करताच की नाही. त्यांना तुम्ही जे दरवाजात त्यांना बघितल्यानंतर या म्हणतात, हे सुद्धा पूजन आहे, सन्मान आहे त्यांचा. त्यांना बसायला देता, त्यांना पाणी देता, चहा विचारता, त्यांच्याबद्दल चौकशी करता, हे सगळं पूजन या प्रकारामध्ये येत असतं. त्यांना सन्मानित करणं हा पूजन प्रकार आहे एकंदरीत सर्व. आणि हे आपल्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आपण हे करत असतो, भजन पूजन अशा प्रकारे. आणि म्हणून इथे जेव्हा
दादोसांनी स्वतःचं पूजन करून घेतलं हे चुकीचं आहे. आधी स्वामींचं पूजन झालं पाहिजे, त्यानंतर दादोसांचं पूजन होईल. परंतु बाईसांनी विचारलं की बाबा इथलं इथे स्वामींच्या समोर पूजन हे स्वीकारत आहेत, म्हणजे स्वामी जवळच आहेत, तर जाऊ द्या. आणि मग ते पूजन वगैरे दादोसांचं आटोपलं, पवित्र वगैरे आटोपलं आणि ते मग आलेले आहेत, स्वामींकडे निघाले, स्वामींचं पूजन करायचं आहे. आणि त्यांनी बघितलं की भटोबासांकडे काहीतरी वस्त्र त्यांना दिसतंय. त्यांनी भटोबासांना विचारलं की वस्त्र कुठलं आहे तुमच्याकडे, कशाचं आहे? ते म्हणाले हे मी स्वामींसाठी नेतो आहे. ते म्हणाले स्वामींसाठी का बरं? स्वामी काय तुमचे गुरु आहेत का? आता एखाद्याकडनं आपण उपदेश घेतला असेल तरच ते आपले गुरु असतात असं नाही. तर आपल्याला ज्यांच्याकडनं ज्ञान मिळतं ते आपले ज्ञान गुरु असतात. आणि आपले उपदेश गुरु आपले एकच असू शकतात, पण ज्ञान गुरु आपले अनेक असू शकतात. अनेकांकडनं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून इथे स्वामी निश्चितच भटोबासांचे गुरु आहेत. कारण की जे काही भटोबासांना प्राप्त झाले ते सगळं स्वामींकडूनच प्राप्त झालं. पण दादोसांना वाटायचं की नाही, स्वामींची आणि भटोबासांची भेट मी घडवून दिलेली आहे, त्याच्यामुळे माझे गुरु स्वामी हे माझे गुरु आहेत, परंतु भटोबासांचे गुरु म्हणजे मी आहे. म्हणून मला भटोबासांनी जेही अर्पण करावं ते मला अर्पण केलं पाहिजे, ते स्वामींना अर्पण करता कामा नाही, कारण स्वामी त्यांचे गुरु नाहीत. असा कलुषित विचार त्यांच्या मनामध्ये होता. आणि दादोसांनी तिथेच बसले, रस्त्यातच बसले आणि म्हटले ते वस्त्र मला अर्पण कर. जे स्वामींसाठी आणलं ना ते वस्त्र मला अर्पण कर. स्वतःला ते अर्पण करायला लावलं आणि मग तिथून निघाले. आणि मग ते वस्त्र जे भटोबासांनी वाहिलं तेच वस्त्र त्यांनी स्वामींना अर्पण केलं. पण स्वामींनी ते वस्त्र स्वीकारलेलं नाहीये, श्रीकरी घेतलेलं नाहीये किंवा श्रीमूर्तीवर ते वाहू दिलेलं नाहीये. स्वामींनी ते खाली ठेवायला सांगितलं. त्यांनी ते श्रीचरणाजवळ ठेवलं आणि डाव्या श्रीचरणाच्या त्या बोटांनी स्वामींनी काय केलेले, ते वस्त्राची घडी अशी उघडलेली आहे. दादोसांनी हे बघितलं, त्यांना खूपच अपमानित वाटलं. स्वामींनी वस्त्र श्रीमूर्तीवर स्वीकारलं पाहिजे होतं, पण ते स्वीकारलं तर नाहीत. पायाजवळ ठेवायला सांगितलं. आमच्यासाठी श्रीचरण आहे, पण त्यांच्यासाठी पायच आहे. आणि स्वामींनी श्रीकराने ते वस्त्र जे आहे त्याला स्पर्श केला पाहिजे होता, स्वामींनी श्रीचरणाने त्या वस्त्राला स्पर्श केला. त्यांना एवढा मोठा अपमान वाटला आणि ते बाईसांना पवत करून, स्वामींना पवत केलंच आहे, बाईसांना पवता वाहिलं आणि तिथून निघून गेले एकदम रागामध्ये किंवा अपमान झालेल्या स्थितीमध्ये. आणि तदनंतर स्वामींनी मग काय केलेले, बाईसांना सांगितलं बाई हे वस्त्र काय करा, धुवून आणा. बाई सांगतात बाबा हे वस्त्र एकदम नवीन आहे, याची खळ सुद्धा गेलेली नाही, हे आपण तसंच्या तसं उपयोगामध्ये आणा आणि नंतर मग आपण हे धुया, आपण उपयोगात नेल्यानंतर. स्वामी म्हणतात नाही, हे वस्त्र कसं आहे, ओळं आहे, कुणीतरी हे स्वीकारलेलं आहे, कुणाचं तरी अंतकरण याच्यामध्ये अजूनही आहे, हे पूर्णपणे अर्पण केलेलं वस्त्र नाहीये. कोणी अर्पण नाही केलेलं, दादोसांनी ते पूर्णपणे अर्पण केलेलं नाहीये. पण भटोबासांनी मात्र मनोमन ते वस्त्र देवाला कधीच अर्पण करून टाकलेलं आहे. स्वामींना ते वस्त्र स्वीकारण्याची किंवा ते वस्त्र उपयोगात नेण्याची, धुवून सुद्धा उपयोगात नेण्याची काहीच गरज नव्हती. परंतु ते वस्त्र जे आहे ते भटोबासांनी घेतलेलं होतं. त्या वस्त्रामध्ये भटोबासांचं अंतःकरण गुंतलेलं आहे की हे देवाला द्यायचंय मला, देवासाठी म्हणून ते वस्त्र त्यांनी निश्चित केलेलं आहे. भटोबासांच्या भावना त्या वस्त्रामध्ये आहेत आणि म्हणून स्वामींना ते वस्त्र काय करायचंय, उपयोगामध्ये न्यायचे. अन्यथा दादोसांनी घेतलेलं ते वस्त्र असतं तर स्वामींनी ते उपयोगी नेलंच नसतं. परंतु जेव्हा केव्हा स्वामींनी ते वस्त्र स्वीकारलं असेल तेव्हा भटोबासांनी ते वस्त्र पाहिलं. जरी दादोसांनी बळेच आपल्याकडनं ते घेतलेलं आहे तरी सुद्धा ते वस्त्र कोणाचं आहे, ते मी घेतलेलं वस्त्र आहे आणि स्वामींसाठी म्हणून घेतलेलं ते वस्त्र आहे. आणि आता माझ्या समोर स्वामी ते वस्त्र परिधान करतायत, याचा आनंद कोणाला असणार आहे, भट्टोबासांना असणार आहे. आणि म्हणून स्वामींनी ते वस्त्र स्वीकार केलेलं आहे
आणि नंतर बाकीचे जे काही भक्त मंडळी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, बाहेर घेऊन जा, त्यांनी काय केलेलं आहे, बाहेर घेऊन जा, त्यांनी काय केलेलं आहे की ते स्वामींना स्वामींच्या ठिकाणी बाकी जी काही भक्त मंडळी होती त्यांनी पवित्रे स्वामींना अर्पण केलेला आहे. त्या काळामधला तो विधी आहे किंवा अन्य राठी मधला जे जे कोणी जानवे वापरतात त्यांचा तो विधी आहे की ते विशिष्ट याच्यामध्ये गुरूंचं त्या निमित्ताने पूजन करत असतात, जानवं वाहत असतात. तोच विधी स्वामींच्या ठिकाणी घडलेला असल्यामुळे आपण सुद्धा तो आतापर्यंत आपल्या याच्यामध्ये आपण तो चालवत आणलेला आहे. वाचून तो देवाने आपल्याला विहित केलेला विधी नाहीये. जसं स्मरण करा हे विहित केलेलं आहे, नित्य निमित्त विधी विहित केलेलं हे केलं पाहिजे. याच्यामुळे तुमच्यातलं आणि मोक्षातलं जे अंतर आहे ते कमी होणार. पण एखाद्याच पवतं तुम्ही भरपूर पवते वाहिल्याने मोक्षाचं तुम्हाला लवकर मोक्ष मिळेल असं नाही बरं का, किंवा पवतं वाहिलंच नाही म्हणून देव नाराज होतील असं सुद्धा काहीच नाहीये. म्हणजे एकंदरीत आपला आणि या सणाचा असा संबंध सरळ नाहीये. तो ईश्वरामुळे त्या प्रसंगामुळे आजच्या दिवशी कुणीतरी ते अर्पण केलेलं आहे म्हणून ती लीळा आपल्याला आठवल्या गेली पाहिजे म्हणून आपण अशा प्रकारे हे साजरा करत असतो. यामध्ये सुद्धा नुसतं जानवे वाहण्याचा विधी आहे, पण आपण काय केलं, जानव्यासोबत ते विडा अवसर वाहिलं जातं. आता आम्हाला एक एक असं बघायला मिळतं. आता लोक येतात, बाबा आधी विडा व्हायचा की पवतं व्हायचं, कोणी मग आम्ही सांगतो आधी विडा व्हा मग पवतं व्हा. मग कधी कधी येते की बाबा आम्ही आता पवतं व्हायला विडा व्हायलाच नाही, हरकत नाही नंतर विडा व्हा. म्हणजे आपल्याला या सणा संदर्भात कुठल्याही नियमावली देवाने सांगितलेल्या नाहीयेत की आधी विडा अवसरवा नंतर मग पवतं व्हा, किंवा आधी पवतं व्हा मग नंतर विडा अवसरवा, असं काही नियमावली आपल्याला दिलेली नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये अडकून राहू नका. मुख्य तत्वज्ञान काय आहे ते जाणून घ्या. अशा विधींमध्ये हे तेवढ्या पुरतं तेवढं करा, आधी विडावा नंतर विडावा, काही हरकत नाही, काही दोष लागत नाही. नुसतं जानवं वाहण्याचा विधी आहे. परंतु आपल्याकडे काय झालं, नवीन नवीन शोध लागले. जसं काही गोष्टी अपडेट होतात ना अलीकडच्या काळामध्ये, तसं पवित्र हे अपडेट होत गेलं. ते जे पवित्र आहे म्हणजे जानवं आहे त्याच्यासोबत आपण जे काही विडा नारळ वाहत होतो तर ते वाहत असताना आपण काय केलं, त्या सुपाऱ्यांना होल पाडून त्या नारळासोबतच त्या अटॅच केल्या. वेगळी सुपारी व्हायला आपल्याला कंटाळा यायला लागला वगैरे म्हणून काय करा, ते नसतं का तुम्ही विड्यामध्ये खोबरं, खारीक, लवंग, वेलची वाहता, मग ते सगळं हातात ऍडजस्ट करणं तुम्हाला अवघड वाटायला लागलं. तुम्ही काय केलं, एक पिशवी घेतली लॉकवाली, त्याच्यात ते सगळं टाकलं, लॉक केलं. आता बस नुसती पिशवी जरी घेतली त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत, ते पडणार नाहीत, काय नाही. तसं ती सुपारी तुम्ही ओवून घेतली, आता ती सुपारी पडणार नाहीये. आणि मग त्याला नारळ वेगळा वाहण्यापेक्षा मग त्याला नारळ पण जोडून घेतला. नारळ त्याच्यामध्ये नाही, तो शोध आपण लावलेला आहे. आणि मग त्या नारळाला विविध प्रकारे सजवून आपण ते वाहत असतो. जशी तुमची आवड आहे तशा पद्धतीने त्याला सजवत राहता. विषय मी हा सांगितला नाही की पवित्रे वाहू नका असं काही मी बोललो नाही. तुम्हाला पवित्रे वाहा, परंतु त्या पवित्रे वाहण्यामागची तुम्हाला जे काही लीळा आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातला जो काही विधी आहे का विहित विधी आहे की फक्त आपण ते लीळा म्हणून ते करायचं आहे, हा सुद्धा एक संदर्भ मी तुम्हाला सांगितलेला आहे की आमच्यासाठी हा विहित विधी नाहीये, फक्त परंपरेने आला आपण ते करतो. ते तुम्ही नाही केलं तरी हरकत नाही आणि केलं तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. या निमित्ताने तुम्ही मंदिरात येता, या निमित्ताने तुम्ही गुरुनिमित्तांची भेटी घेता, मार्ग जे आहे त्यांची भेटी होते. आणि अशा प्रकारे थोडस काही दिवस तुम्ही अध्यात्मामध्ये राहता, हा एक लाभ याच्यातनं आपल्याला
प्राप्त होत असतो। आजच्या या सत्रामध्ये आपण पवित्र्याच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला आवश्यक आणि तुम्हाला माहिती असावं अशा प्रकारचं काहीतरी 2 शब्द सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। दंडवत हो